नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. पुना प्रिव्हेंटिव्ह मध्ये बरेच पेशंट्स येतात की डॉक्टर मला बीपी आहे, डायबिटीज आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, ब्रेन स्ट्रोक झालेला आहे आणि आता मला पुन्हा ह्या व्याधीच्या समोर जायचं नाहीये किंवा त्याच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये जायचं नाहीये. किंवा काही पेशंट्स असे सुद्धा येतात की डॉक्टर मला आता कुठलाच त्रास नाहीये, परंतु मला कुठलेही डिझीज नको आहे किंवा डिझीज फ्री लाईफ जगायचं आहे. आणि या सगळ्यांच्यासाठी पुना प्रिव्हेंटिव्ह मध्ये जो प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम राबवला जातो त्याच्यामध्ये मी डॉक्टर अर्निश यांना थँक्यू बोलते, कारण त्यांच्या रिव्हर्सिबल हार्ट प्रोग्राम जो आहे तो आम्ही PPCC मध्ये सुद्धा राबवतो. आता कोण हे होते अर्निश? तर डॉक्टर अर्निश, डीन अर्निश हे अमेरिकन वंशाचे एक डॉक्टर होते. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची खूप गोडी होती किंवा ते प्रचंड हुशार होते आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी ऑफकोर्स त्यांना मेडिसिन मध्ये काम करायचं होतं म्हणून मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं. परंतु स्पर्धात्मक अभ्यासात असलेली स्पर्धा किंवा अभ्यासाचा ताण याच्यामुळे काही दिवसांसाठी ते डिप्रेशनमध्ये गेले. त्याचवेळी त्यांची बहीण जी होती ती एका इंडियन योग गुरूंकडे योगा शिकण्यासाठी जात होती आणि तिने त्यांना फोर्स करून घेऊन गेली की अरे नाही चल, मीही इथे हे केले आणि मला खूप चांगल्या पद्धतीचे फायदे झाले. आणि हळूहळू 15 ते 3 आठवड्यामध्ये डॉक्टर अर्निश यांच्या पण मानसिकतेमध्ये खूप फरक पडला. त्यांच्या शरीराची लवचिकता वाढली, कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि मग मात्र त्यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण कंप्लीट केलं. आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा जो ओढा होता तो हृदय रुग्णांच्या ट्रीटमेंटसाठी हा जास्त वाढत गेला आणि त्यांनी नंतर एक रिसर्च केला. त्या रिसर्चमध्ये 50 पेशंट घेतले की ज्यांच्यामध्ये त्यांचे रुटीन मेडिसिन्स आणि हे सगळे सुरू आहेत आणि 50 पेशंट असे आहेत की ज्यांचे मेडिसिन्स वगैरे सुरू आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करण्यात आला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या जीवनशैलीत झालेला जो बदल आहे, हे जे 50 पेशंट होते दुसऱ्या ग्रुपमधले, की त्यांच्यामध्ये पुन्हा त्या व्याधीचं कॉम्प्लिकेशन्स झालेले नाहीयेत किंवा पुन्हा त्यांना कुठल्याही कार्डियक एपिसोडला सामोरं जावं लागलं नाही. आणि नंतर हे जे काही त्यांचं जे स्टेटमेंट होतं ते एका मेडिकल जर्नलमध्ये त्यांनी पब्लिश केलं आणि त्याला नंतर जगत मान्यता मिळाली. यालाच डी अर्निशचं तत्व असं आपण आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये म्हणूया. एक्झॅक्टली काय होतं ते आणि पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आल्यानंतर या पेशंटवर, या रुग्णांवर आम्ही कशा पद्धतीने ते अप्लाय करतो. तर सगळ्यात पहिलं तत्व असं होतं की बाय हुक और क्रूक, एन केन प्रकारे तुम्ही तुमचं बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा यंग एजमध्ये जेव्हा तुमची शुगर वाढते किंवा बीपी वाढतो तर आता लाईफटाईम मला गोळी खायला लागेल ह्या भीतीने पेशंट मेडिसिन्स घेत नाहीत किंवा ते टाळाटाळ करतात. किंवा हा ठीक आहे, मी मागच्या आठवड्याभरात जर असं जास्त गोड खाल्लं म्हणून माझी शुगर 250-300 पर्यंत गेलीये, आता मी थोडंसं कंट्रोल करतो. अशा काही स्वतःलाच मुळमुळीत अशी उत्तरं रुग्ण देत असतात आणि मग हळूहळू, कारण बीपी आणि डायबिटीज हे दोन्ही आजार हे सिस्टीमवर अफेक्ट करणारे आहेत, सिस्टीम इन्व्हॉल्व्ह करणारे असल्यामुळे माझी आवर्जून विनंती आहे की डॉक्टरांच्या मदतीने मेडिसिन असू दे, जीवनशैलीतला बदल असू दे, पहिलं तत्व आहे ते म्हणजे बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सानिध्यात सतत असणं हे गरजेचं आहे. दुसरं तत्व होतं ते म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्सचा आहारामध्ये अंतर्भाव असणं गरजेचं आहे. तर एक्झॅक्टली हे मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय? तर व्हिटॅमिन डी असेल, B12 असेल, फोलिक ऍसिड असेल, हिमोग्लोबिन असेल, असे बरेचसे घटक असतात की ज्यांचा तुमच्या चयापचयावर परिणाम होत असतो, ज्यांचा तुमच्या प्रत्येक मसलच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होतो, प्रत्येक पेशींचं रिज्युनेशनसाठी त्याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि जर तुम्ही या गोष्टी आपण कधीही बघत नाही की व्हिटॅमिन डी किती आहे, B12 कधी आहे, कधी काळी कुठेतरी आपण केलेलं असतं हा तेव्हा मी मेडिसिन घेतले होते आणि मग परत काही डॉक्टर मी बघितलं नाही, तर असं न करता दरवर्षी ह्या सगळ्याचं अनालिसिस होणं खूप गरजेचं आहे. अर्थातच जेव्हा मिनरल्स, विटॅमिन्सचा विचार येतो त्यामुळे तिसरं तत्व आहे ते म्हणजे शाकाहार प्रेफर करा. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा आवर्जून सांगते की शाकाहार प्रेफर करा, म्हणजेच तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबर इंटेक हा जास्त असू दे. लिफी व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रूट्स,
बऱ्याचदा आपल्याला सवय असते की आपण मोठ्या मोठ्या पिशव्या भरून भाज्या घेऊन येतो आणि फ्रीजमध्ये डंप करतो, त्याच्यात बरेचसे न्यूट्रिएंट्स वगैरे कमी होतात. तेव्हा मला आवर्जून सांगा असं वाटतं, जिथं शक्य नाहीये तिथं काही इलाज नसतो, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रोजची फ्रेश व्हेजिटेबल्स आणून सॅलडचं प्रमाण वाढवा, तुमच्या आहारामध्ये लिफी व्हेजिटेबल, ग्रीन व्हेजिटेबल, पालेभाज्यांचं प्रमाण भरपूर वाढवा. आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यामध्ये मात्र मी सांगते की ज्या दिवशी तुम्ही तुमचं नॉनव्हेज खाणार आहात त्या दिवशी तुमचं सॅलडचं प्रमाण हे भरपूर असावं, किंवा जे तुम्ही नॉनव्हेज खाल किंवा जे मीठ खाल तर ते लीन करून खा, फॅट फ्री करून खा. ते कसं करायचं हे आम्ही PPCC मध्ये आम्ही पेशंटला सांगतच असतो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. त्या सगळ्यासाठी पहिला पाचवा घटक आहे तो म्हणजे व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा. कमीत कमी 30 मिनिट ते मॅक्सिमम 45 मिनिट ते 1 तास, जसं तुमचं हृदय तुम्हाला साथ देतं इन द सेन्स ज्या स्पीडने तुम्हाला गेल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही, दम लागत नाही, छाती दुखत नाही, तो स्पीड तुम्ही कॅच करणं आणि कमीत कमी 3 किलोमीटर ते मॅक्सिमम 5 किलोमीटर रोजचं फिरणं हे गरजेचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ज्याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं योगा, प्राणायाम, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, ध्यान, धारणा, मेडिटेशन ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण हा पॉइंट मी नंतर सांगण्याचा उद्देशच असा आहे की जसं मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करा, व्यायाम करणं किंवा योगा करणं, ध्यानधारणा करणं या सगळ्यामुळे मानसिक ताणतणाव आपणहूनच कमी होत असतो. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बॉडी हायड्रेटेड ठेवा. पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. काही सर्टन कंडिशन्समध्ये आम्ही सांगतो की पाणी कमी प्या. काही हार्ट फेल्युअरचे केसेस जेव्हा आमच्याकडे येतात ज्यांचं पंपिंग कॅपॅसिटी 10%, 15%, 30% वगैरे असतं, अशा काही कंडिशन्स आहेत. पण जे स्वस्थ लोक आहेत, जे नॉर्मल पेशंट्स आहेत, त्यांनी कंपल्सरी 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी, आपल्या सगळ्यांचं वजन ऑन एंड ॲव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान असतं, 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात पिणं ही गरजेची बाब आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये जर आणलात तर तुम्ही बऱ्याच व्याधींपासून लांब राहू शकता, किंवा BP, डायबिटीज याचे जे कॉम्प्लिकेशन्स जे होतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. थँक्यू.